दीन सौख्याचा सौभाग्याचा लाभो सकल जना, प्रभू दीनाचा जरा करूया परमेशा स्मरणा. दीन सौख्याचा सौभाग्याचा लाभो सकल जना, प्रभू दीनाचा जरा करूया परमेशा स्मरणा. प्रकाश जगी पसराया निवाड केली प्रभुराया, प्रकाश जगी पसराया निवाड केली प्रभुराया. अखंड करण्या तुझीच सेवा दे मदला वरदान, तुझ्या कृपेची प्रेमळ छाया मजवर राहू दे. दीन सौख्याचा सौभाग्याचा लाभो सकल जना, प्रभू दीनचा जरा करूया परमेशा स्मरणा. आजची विसाम सर्वस्वी तेलमा 25 तिच्या आत्म्यासाठी दिलेली आहे. या हेतूसाठी प्रार्थना करूया. पिता पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावे. प्रभू तुम्हा बरोबर असो. ख्रिस्ताकडे जमलेल्या माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज ख्रिस्त सभा जोड माता संत पेत्र आणि संत पॉल ख्रिस्त सभेचे 2 आधारस्तंभ, प्रेषित, रक्तसाक्षी यांचा सन्मान करत आहे. ह्या विसामध्ये सहभागी होण्याचा आपण पात्र ठरावे म्हणून आपल्या पापांची आठवण करूया आणि परमेश्वर पित्याकडे क्षमा मागूया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो, कल्पनाने, शब्दाने, कृत्याने व हयगैरीने मी फार पापे केली आहे. हा माझा अपराध, हा माझा अपराध, हा माझा फार मोठा अपराध. म्हणून कुमारी पवित्र मरिया तर देवदूत व साधू संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्वसमर्थ परमेश्वरावर दया करून व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. करुणा कर रे प्रभुजी, आलो तुझिया चरणी आम्ही. करुणा कर रे प्रभुजी, आलो तुझिया चरणी आम्ही. करुणा कर रे ख्रिस्ता, आम्ही दमलो तुझिया दारी. करुणा कर रे ख्रिस्ता, आम्ही दमलो तुझिया दारी. करुणा कर रे प्रभुजी, आलो तुझिया चरणी आम्ही. करुणा कर रे प्रभुजी, आलो तुझिया चरणी आम्ही. आलो तुझिया चरणी आम्ही. परम इच्छाला स्वतंत्र गौरव, स्वजनन देवो शांती देवो. आम्ही तव स्तुती करितो रे देव, धन्यवाद नाव देतो सदा. भजन पूजन करितो रे सेवा, महिमा उगाव मुखे गीत. प्रभु देव बीज, प्रभु परमेश, शेष स्वर्गेश शक्तिशाली. नमो मान ओतोरुणवंत, तुझी भगवंत तोर जगी. प्रभु जगदीश तू येशू ख्रिस्त, एकुलता सुत गुणवंत. जनक नंदन परश कोकर, दुःखहर परमेशा. दयेच्या सागर जग पापहर,
जयामबरी करी परा हित पावन गपपहारी प्रार्थना धरी अनतटी पैसला पिठाच्या उजव्या हातासी तुझी अविनाशी दया करी परम पित्याच्या वसे ऐश्वर्यांत परम पवित्र आत्मेच परम पवित्र तुझी प्रभुवर तुझी एक कठोर येशू ख्रिस्त परम ईशार स्वर्गंत गौरव स्वजनना देव शांती देव स्वजनना देव शांती देव. आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वर, आमच्या सर्वसमर्थ बाबा, प्रेषित पेत्र व पौल यांचा सण साजरा करण्याचे सद्भाग्य तू आज आम्हाला दिलं आहे. त्यांच्याद्वारे ख्रिस्त सभेला प्रथम श्रद्धेचं वरदान मिळालं. त्यांच्या शिकवणुकीशी आम्हाला एकनिष्ठ घेऊ. ही प्रार्थना आम्ही तुझ्यावर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणार राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रवेश ख्रिस्त याच्याद्वारे करतो. प्रेषितांची कृत्ये ह्या पुस्तकातून घेतलेले वाचन. हेरोद राजानं मंडळीतल्या काही जणांना छळावं म्हणून त्यांच्यावर हात टाकला आणि योहानाचा भाऊ याकोब याला त्यांना तलवारीने जिवे मारले. ते यहुदी लोकांना आवडले असे पाहून तो पेत्रालाही अटक करण्यास पुढे सरसावला. ते बेगमीर बाकरीचे दिवस होते. त्याला अटक केल्यावर त्याने त्याला तुरुंगात ठेवले आणि त्याच्या रखवाली करता त्याला शिपायांच्या 4 चौकड्यांच्या स्वाधीन केलं. वल्हांडण सण झाल्यावर त्याला लोकांपुढे बाहेर आणावे असा त्याचा बेत होता. त्याप्रमाणे पेत्र तुरुंगात पहाऱ्यात होता, परंतु त्याच्याकरिता देवाजवळ मंडळीची प्रार्थना एकाग्रतेने चाललेली होती. हेरोद त्याला बाहेर आणणार होता. त्या रात्री 2 विड्या घातलेला असा पेत्र दोघा शिपायांमध्ये झोपला होता आणि पहारेकरी दरवाजा पुढे तुरुंगाचा पहारा करत होते. तेव्हा पहा, प्रभूचा दूत त्याच्याजवळ उभा राहिला आणि खोलीत उजेड चकाकला. त्यानं पेत्राच्या कुशीवर थापटून त्याला जागे करून म्हटले, लवकर उठ. तेव्हा त्याच्या हातातील साखळदंड गळून पडले. मग देवदूत त्याला म्हणाला, कपडे कर आणि पायात वाहनं घाल. त्याने तसे केले आणि त्याने त्याला म्हटले, तू आपला अंगरखा घालून माझ्या मागे. तो निघून त्याच्या मागे गेला. तरी देवदूताकडून जे झाले ते खरोखर घडत आहे की काय हे त्याला कळेना. आपण दृष्टांत पाहत आहोत असेच त्याला वाटले. नंतर पहिला आणि दुसरा पहारा ओलांडून ते नगरात जाण्याच्या लोखंडी दरवाजापर्यंत आल्यावर तो आपोआप त्यांच्यासाठी उघडला गेला आणि ते बाहेर पडून पुढे एक रस्ता चालून गेले. तोच देवदूत त्याला सोडून गेला. मग पेत्र भानावर येऊन म्हणाला, आता मला खरोखर कळले की प्रभूने आपला दूत पाठवून हेरोदाच्या तावडीतून आणि यहुदी लोकांच्या संपूर्ण अपेक्षाभंग करून मला सोडवले आहे. हा प्रभूचा शब्द आहे. आपला प्रतिसाद. परमेश्वराचा दूत त्याचे भळ बाळगणाऱ्यांचे संरक्षण करतो. परमेश्वराला मी सर्वदा धन्यवाद देईन. माझ्या मुखात त्याचे स्तवन सतत असेल. माझा जीव परमेश्वराच्या ठाई प्रतिष्ठा मिळते. दीनजन हे ऐकून हर्ष करते. आपला प्रतिसाद. परमेश्वराचा दूत त्याचे भळ बाळगणाऱ्यांचं संरक्षण करतो. तुम्ही माझ्या बरोबर परमेश्वराची थोरवी गा. आपण सर्व मिळून त्याच्या नामाची महती वर्णूया. मी परमेश्वराला शरण गेलो आणि त्याने माझा स्वीकार केला. त्याने माझ्या सर्व भयापासून मला मुक्त केले. आपला प्रतिसाद. परमेश्वराचा दूत त्याचे भळ बाळगणाऱ्यांचं संरक्षण करतो. ज्याने त्याच्याकडे पाहिले ते प्रकाश पावले.
त्यांची मुखे लज्जेने कदापि काळवंडणार नाहीत. या पामराने धावा केला आणि परमेश्वराने तो ऐकला आणि त्याच्या सर्व संकटांतून त्याला सोडवले. आपला प्रतिसाद: परमेश्वराचा दूत त्याचे भय बाळगणाऱ्यांचं संरक्षण करतो. परमेश्वराचा दूत त्याचे भय बाळगणाऱ्या भोवती छावणी देतो आणि त्यांचे संरक्षण करतो. परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. जो त्याच्यावर भाव ठेवतो तो धन्य. आपला प्रतिसाद: परमेश्वराचा दूत त्याचे भय बाळगणाऱ्यांचं संरक्षण करतो. पौलाचे तिमोथीला दुसरे पत्र यातून घेतलेले वाचन. आता माझे बलिदान होत आहे आणि माझा प्रयाण काळ जवळ आला आहे. जे सुयुद्ध ते मी केले आहे, धाव संपवली आहे, विश्वास राखला आहे. आता जे राहिले आहे ते हेच की माझ्यासाठी नीतिमत्वाचा मुकुट ठेवला आहे. प्रभू जो नीतिमान न्यायाधीश आहे तो त्या दिवशी मला तो मुकुट देईल आणि तो केवळ मलाच नव्हे तर त्याचे प्रकट होणे ज्यांना प्रिय झाले त्या सर्वांनाही देईल. तरी प्रभू माझ्याजवळ उभा राहिला. माझ्याकडून घोषणा पूर्णपणे व्हावी आणि ती सर्व परराष्ट्रीयांनी ऐकावी म्हणून त्याने मला शक्ती दिली आणि त्याने मला सिंहाच्या जबड्यांतून मुक्त केलं. प्रभू मला सर्व दुष्ट योजनापासून मुक्त करील आणि आपल्या स्वर्गीय राज्यात घेण्यासाठी तारील. त्याला युगानुयुगे गौरव असो. आमेन. हा प्रभूचा शब्द आहे. जय घोषेसाठी उभे असा. हालेलुया 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 हालेलुया. तू पेत्र आहेस आणि या खडकावर मी आपली मंडळी रचीन आणि तिच्या पुढे अधोलोकांच्या द्वारांचं काहीच चालणार नाही. हालेलुया 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 हालेलुया. प्रभू तुम्हा बरोबर असो. संत मत्तईच्या शुभवर्तमानामधून घेतलेले वाचन. फिलिप्पीच्या कैसरेकडल्या भागात गेल्यावर येशूने आपल्या शिष्यांना विचारले, मनुष्याच्या पुत्राला लोक कोण म्हणून म्हणतात? ते म्हणाले, कोणी स्नान संस्कार करणारा योहान, कोणी एलिया, कोणी इर्मिया किंवा संदेशजनतील कोणी एक असे म्हणतात. तो त्यास म्हणाला, पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता? शिमोन पेत्राने उत्तर दिलं, आपण ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात. येशूने त्याला म्हटले, शिमोना बाळयोना, धन्य तुझी, कारण मांस आणि रक्त याने नव्हे तर माझ्या स्वर्गातील पित्याने हे तुला प्रगट केले आहे. आणखी मी तुला सांगतो, तू पेत्र आहेस आणि या खडकावर मी आपली मंडळी रचीन आणि तिच्या पुढे अधोलोकाच्या द्वाराचं काही चालणार नाही. मी तुला स्वर्ग राज्याच्या किल्ल्या देईन आणि पृथ्वीवर जे काही तू बांधशील ते स्वर्गात बांधलं जाईल आणि पृथ्वीवर जे काही तू मोकळं करशील ते स्वर्गात मोकळं केलं जाईल. प्रभूचे हे शुभ वर्तमान. ख्रिस्ताचे जमलेल्या माझ्या प्रिय बंधुभगिनींनो, आज ख्रिस्त सभा देऊळमाता संत पीटर आणि संत पॉल ख्रिस्त सभेचे दोन आधारस्तंभ प्रेषित यांचा सन्मान करत आहे. आपणा सर्वात आजच्या हा सणाच्या शुभेच्छा. गालिल समुद्राच्या किनाऱ्यावर बेथसेदा नावाचे एक गाव आहे, जिथे प्रभूनं अनेक चमत्कार केलेले आहेत. त्या गावात पेत्राचा जन्म झाला. परंतु लग्नानंतर पेत्र आपल्या ह्या बेथसेदा गावात राहिला नाही, तर तो आपल्या सासूरवाडी म्हणजे कफरनहूम ह्या गावी जाऊन राहिला. तिथं तो रहिवासी झाला. तिथं प्रभूनं पेत्राच्या सासूला स्पर्श केला होता की जिला त्यानं आजारांतून मुक्त केलं. तिचा जो ताप होता तो निघाला
आणि ते त्यांची सेवा करू लागली असं बायबल आपल्याला शिकवते. तारुण्यात असताना पेत्र खरं पाहता योहाना बाप्तिस्ताचा शिष्य होता. त्याच्या प्रार्थना सभेत तो नेहमी मग्न असायचा. पण त्याचा भाऊ आंद्रेया यानं त्याला प्रभूची ओळख करून दिली. आम्हाला मस्या सापडला असं त्याला सांगितलं. प्रभूने ज्यावेळेला पेत्राला पाहिलं त्यावेळेला त्याला पाहताच अरेमाईक भाषेमध्ये तो त्याला म्हणाला केफा. लॅटिन भाषेमध्ये त्याला म्हटलं जातं पेत्र, आणि आपल्या भाषेत मराठी भाषेत आपण सांगू त्याला खडक. प्रभूने त्याला खडक म्हटलं की तू मजबूत आहेस, तुझ्यावर मला ख्रिस्त सभा उभी करायची म्हणून त्याला केफा म्हटलं गेलं. पेत्र मासे धरणारा एक साधा कोळी, प्रभूने त्याला माणसे धरणारा. ख्रिस्ताने जमलेल्या माझ्या प्रिय बंधुभगिनींनो, पेत्राचं जीवन जर पाहिलं, आपण चरित्र जर वाचलं, आपल्याला कळेल की पेत्र एक भित्रा प्रेषित होता. बेतसेदा गावाजवळच त्या समुद्रात रात्रीच्या वेळेला शिष्य मासेमारीसाठी असताना, बोटीमध्ये असताना प्रभू येशू ख्रिस्त तर रात्रीच्या 3ऱ्या प्रहरी पाण्यावरून चालत येत आहे. अशा वेळेला शिष्य भयभीत होता. भूत आहे असं बोलतात. प्रभू सांगत आहे मी आहे, भिवू नका. आणि पेत्र सांगत आहे प्रभूजी जर आपण असाल तर मला पाण्यात यायला सांगा. पेत्र पाण्यावरून जाऊ लागतो. थोडस पावलं चालतात तर वादळ वारा पावलं घबरतो, बुडू लागतो. अशा वेळेला प्रभू ख्रिस्त त्याला हात देऊन बोटीत घेत आहे, कारण पेत्र भित्रा होता. 4 शुभवर्तमान जर आपण वाचली तर पेत्राचं जीवन आपल्याला कळतं की तो एक स्पॉन्टिनियस पर्सन होता, उतावळा मनुष्य असं त्याला म्हटलेलं आहे. की प्रभूने काही विचारलं, सगळ्या प्रेषितांपैकी हा उत्तर देणार. कारण जणू काही एक लीडर म्हणून, सर्व शिष्यांचा नेता म्हणून तो त्या ठिकाणी भूमिका बजावत होता. आजच्या शुभवर्तमानात देखील प्रभूचा प्रश्नाला पेत्रच उत्तर देत आहे की तू जिवंत देवाचा पुत्र आहे. हाच पेत्र प्रभूच्या मरणाच्या अगोदर त्या गेथसेमने बागेमध्ये ज्यावेळेला प्रभू दुःख वेदनेत होता त्यावेळेला 3 वेळा नकार केला. कोंबडा आरवला जातो आणि त्यावेळेला पेत्र रडतो, पश्चाताप करतो, प्रभूकडे वळतो. म्हणूनच पेत्र ख्रिस्त सभेचा पुढे आधारस्तंभ बनतो. जी सुरुवात प्रभूने सांगितली तू केफा आहे, खडक आहे, या खडकावर मला ख्रिस्त सभा उभारायची आहे, त्या पेत्राच्या हाती प्रभू नंतर ख्रिस्त सभेच्या किंवा सर्व राज्याच्या किल्ल्यात. ख्रिस्ताकडे जमलेल्या माझ्या प्रिय बंधुभगिनींनो, पेत्र पोप बनला पहिला. त्याला पार्श्वभूमी आहे, कारण पुनरुत्थानानंतर जो साधा कोळी होता, अशिक्षित होता, हा पेत्र पुनरुत्थानाच्या त्या शक्तीनं, पवित्र आत्म्याच्या त्या शक्तीनं उठून निघतो आणि त्याची भाषणं, त्याची प्रवचनं ऐकून लोक ख्रिस्ताकडे वळतात. ख्रिस्त सभेमध्ये त्यामध्ये भर होती. अशीच सुवार्ता सांगत असताना पेत्राला पकडण्यात येतं. व्हॅटिकन सिटीच्या मध्येच एक बाग आहे, हिले बाग. त्या बागेमध्ये मग पेत्राने विनंती केली की मला माझ्या स्वर्गीय राजा जो आहे, परमेश्वराचा पुत्र येशू ख्रिस्त, ज्याला मी नाकारलेलं 3 वेळा, त्याला मी ओळखत असं सांगितलेलं, म्हणून त्याच्यासारखं माझी गणना होऊ शकत नाही, मला उलट थांबवा. म्हणून त्या बागेमध्ये, हिले बागेमध्ये पेत्राला कुसावर उलट थांबून मग त्याला मारण्यात येतं. ख्रिस्त सभेमध्ये तो रक्तसाक्षी बनतो, कुसावर त्याला मारण्यात येतं. एक प्रेषित म्हणून आज आपण त्याचा सन्मान करतो. ख्रिस्ताकडे जमलेल्या माझ्या प्रिय बंधुभगिनींनो, आजचा दुसरा प्रेषित म्हणजे संत पॉल. ह्याचा सण आपण वर्षाला 2 वेळा करतो. 25 जानेवारीला आपण त्याचा परिवर्तनाचा सण साजरा करतो आणि आज 29 जून त्याचा थिरछेद रक्तसाक्षीचा सण आपण साजरा करतो आहोत. पुनरुत्थानानंतर ख्रिस्त सभा बहरू लागली, नावारूपाला येऊ लागली. अशा वेळेला ख्रिस्ती श्रद्धेमध्ये लोकांची संख्या वाढत आहे. त्या काळच्या राजेशाहीला ते पटलं नाही. त्यांना ती खळबळ त्यांच्या मनात उडाली. राजाची खुर्ची जणू डगमगू लागली. अशा ह्या वातावरणात शाऊल हा रोमी अधिकारी होता. ज्याला अधिकार मिळाला होता ख्रिस्ताच्या नावाने जो बाप्तिस्मा गेला त्याचा छळ करायचा, तेव्हा ठार मारायचा. असंच
जबाबदारी पार पाडण्यासाठी घोड्यावरून दिमिस्काच्या वाटेवरून जात असताना शाऊल खाली पडतो. तेथे त्याला देवाची वाणी ऐकायला मिळते. जणू का त्याच्यासाठी स्वर्गाच्या साक्षात्कार होतो. शाऊला शाऊला तू माझा छळ का करतोस? तिथेच शाऊल बाप्तिस्म घेतो. शाऊलाचा पौल. पौलचं जीवनचं चरित्र वाचत आपल्याला कळेल पौल एक खुशाल व्यक्ती. त्याला चांगलं व्यक्तिमत्व ते लाभलं होतं. धैर्यवान एक प्रवचक होता. तो जेव्हा ख्रिस्ताची सुवार्ता देऊ लागला तेव्हा अनेक वेळा त्याला तुरुंगात टांगण्यात आलं. अनेक वेळा त्याला समुद्रात बाहेर फेकण्यात आलं. बोटीतून बाहेर फेकण्यात आलं. त्याला खूप फटके मारण्यात आले. खूप विरोध झाला. परंतु ख्रिस्तासाठी त्याने आपले जीवन अर्पण केलं. तो बोलू लागला, मी नाही झालं, आता ख्रिस्त माझ्या ठायी जगत आहे. बायबलची अनेक पुस्तकं जी आहेत ती संत पॉलच्या नावाने लिहिलेली आहेत. संत पॉलनं स्वतः लिखित केलेली आहे. संत पेत्राप्रमाणे त्याला देखील नीरो राजाच्या आमदानीत अटक झाली. ख्रिस्त सभेला सुरुवातीला जो विरोध केला होता म्हणून त्याला गुन्हाकार या आकाराने जो क्रूस होता त्या क्रूसावर त्याला टांगून त्याचा छेदछेद त्या ठिकाणी करण्यात. रोम शहराच्या प्रवेशद्वारात त्याला क्रूसावर ठार मारण्यात आला. ज्यांना ख्रिस्त सभेसाठी सुरुवातीला नकार दिला पण नंतर ख्रिस्त सभा फुलवण्याचा प्रयत्न केला. प्रिय बंधूंनो, आज या दोन संतांचा ख्रिस्त सभेच्या दोन आधारस्तंभाचा सण साजरा करत असताना आपल्याला काय शिकायला मिळतं? संत पेत्र यांना ख्रिस्ताला 3 वेळा नाकारलं. पौल हा शाऊल नावानं असताना ख्रिस्त सभेचा त्यांनी छळ केला. ख्रिस्त सभेला त्यांना मारलं जरूर नाही, पण आज ख्रिस्त सभा त्यांनी फुलवलेली आहे. दोघंही पापी होते परंतु संत झालेले आहे. आपल्याला याद्वारे शिकायला मिळतं की आपण पापी असतो तर देखील आपण देखील संत होऊ शकतो. आज संत पौल आणि संत पेत्र यांच्याकडे मध्यस्थी करूया की आम्हाला देखील पापी जीवनातून पुण्यवान जीवनाकडे येते. आपण देखील त्याद्वारे एक दिवस संत बनू शकतो. पुन्हा एकदा आपणा सर्वात त्या सणाच्या शुभेच्छा. आपण उभे राहूया, आपली श्रद्धा प्रकट करूया. प्रेषितांचा विश्वास संगीकार. स्वर्ग आणि पृथ्वी यांचा उत्पन्न करता सर्वसमर्थ परमेश्वर पिता यावर माझा विश्वास आहे. त्याचा एकुलता पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त यावरही माझा विश्वास आहे. तो पवित्र आत्म्याच्या योगानं गर्भीत संभला, उमरे मरेपासून जन्मला, कोणती पिलाताच्या अंमलाखाली त्याने दुःख भोगले, त्याला क्रूसावर ठेवले, तो मरण पावला, त्याला कोरडे करला, तिसऱ्या दिवशी मेलेल्यांतून उठला, स्वर्गात चढला आणि सर्वसमर्थ देवपितेच्या उजवीकडे बसलेला आहे. तिथून तो जिवंत आणि मेलेले यांचा न्याय कराव्यास पुन्हा येईल. पवित्र आत्मा, पवित्र कॅथलिक ख्रिस्त सभा, संतांचा परस्पर संबंध, पापाची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि अनंतकाळचे जीवन यावर माझा विश्वास आहे. आमेन. अर्पण. आपलं उत्तर असेल, परमेश्वर सदैव सुवंदित असतो. हे विश्वाच्या परमेश्वर तू सुवंदित आहे. तुझ्या जिव्हातून ही भाकर घेऊन आम्हाला अर्पण करीत आहोत. पृथ्वीने उपजीवलेले मानवाच्या हस्तक्रमाचे फळ आम्हासाठी जीवनदायी भाकर बनव. परमेश्वर सदैव सुवंदित असतो. हे विश्वाचे परमेश्वर तू सुवंदित आहे. तुझ्या जीवनजंतूंना द्राक्षरे घेऊन आम्हाला अर्पण करीत आहोत. पृथ्वीने उपजीवलेले मानवाच्या हस्तक्रमाचे फळ आम्हासाठी जीवनदायी प्याला बनव. परमेश्वर सदैव सुवंदित असतो.
बंधू भगिनींनो, आपले बलिदान सर्वसमर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. हे प्रभू, प्रेषितांच्या प्रार्थनेबरोबर ही दानं आम्ही तुला अर्पण करतो. प्रीती आणि ऐक्य भावनेनं हा समर्पण विधी साजरा करण्यास आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. प्रभू तुम्हाबरोबर असो. तुमची अंतःकरण प्रभूकडे लावा. प्रभू आमचा परमेश्वराचे आभार मानूया. हे पवित्र पित्या, सर्वसमर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य आणि सर्वत्र आभार मानावे योग्य आणि तारणदायक आहे. तुझ्या ज्येष्ठ प्रेषितांच्या सणाच्या शुभ दिवशी आमची मनं आनंदानं भरलेली आहेत. पेत्र आमच्या श्रद्धेचा जनक, तर पौल निर्भय उपदेशक होता. श्रद्धावंत इस्रायली लोकांमधून पेत्रांना ख्रिस्त सभा उभी केली. पौलानं तुझी सुवार्ता लोकांपर्यंत पोहोचवली आणि जगाचा तो एक महान प्रवचक बनला. प्रत्येकानं आपल्या वेगवेगळ्या सेवा कार्याद्वारे ख्रिस्ताच्या कुटुंबात सर्वांना एकत्रित आणलं. दोघांना हुतात्म्याचं मरण सोसावं लागलं आणि ते सर्व जगात अमर झाले. म्हणूनच सर्व प्रेषित, सर्व दूत व सर्व संत यांच्या बरोबर आम्ही सुद्धा तुझे निरंतर गुणगान गातो. पवित्र 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 प्रभू, सर्वसमर्थ परमेश्वर, स्वर्ग आणि पृथ्वी तुझ्या वैभवानं भरलेली आहे. परम सरकार जय जयकार. प्रभूच्या नावानं येत आहे तो धन्य. परम सरकार जय जयकार. प्रभू, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तू उगम आहे. ही दानं पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो. ही दानं आमच्यासाठी आमच्या प्रभू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बन. स्वइच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सणापूर्वी त्यांना भाकर केली. तुझे आभार मानले आणि ती भाकर मोडून आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्यानं प्याला घेतला. पुन्हा तुझे आभार मानले आणि तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्रकार, नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पाप क्षमेसाठी सांगण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. भक्तगणांनो करूया आपुल्या श्रद्धेचा उच्चार. मरणातून प्रभू येशू उठला, येईल जगती पुन्हा भेटिला. श्रद्धेचा या पुनरुच्चार, श्रद्धेचा या पुनरुच्चार. त्याच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे विद्या आम्ही तुला हे जीवनदायी भाकरला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचं शरीर व रक्त सेवन करणारे सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेनं एक व्हावे असे आम्ही विनवितो. प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमगुरू फ्रान्सिस, आमचे महागुरू फेलिक्स व इतर सर्व धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात तू उत्तरोत्तर वाढ कर. मरणांतनं पुन्हा उठण्याच्या आशेनं ख्रिस्तात आहे विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची तू आठवण कर. त्यांना ख्रिस्त वाचलेल्या एकत्र लोकांना तुझे दिव्यदर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्या बरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा. म्हणून प्रभू, तू आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्तात पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्वसमर्थ पित्या तू सन्मान बघवलं सदा सर्वदा हो.
प्रभूने शिकवलेली प्रार्थना आपण एकत्र बोलूया. आमच्या स्वर्गीय बाबा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो, तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि मला मोहात पडू देऊ नको, पण वाईटापासून आम्हाला सोड. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचं संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आमच्या ज्या दयेच्या साह्यानं पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. हे प्रभू येशू ख्रिस्त, तू आपल्या प्रेषितास म्हणाला, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हाला देतो. म्हणून आमच्या पापाकडे पाहू नको, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा, आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती वाईके देण्याची कृपा कर. तू नित्य दिव्य असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा असो. हीच प्रभूची शांती आपण एकमेकात देऊया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराचे कोकरा, तो आम्हाला दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराचे कोकरा, तो आम्हाला दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराचे कोकरा, तो आम्हाला शांती. हे पहा, जगाची पाप हरण करणाऱ्या देवाचं कोकरू प्रभू येशू ख्रिस्त, या ख्रिस्ताच्या सेवनात सहभागी झालेले आपण सारे धन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार करण्याची प्रार्थना आहे. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, ह्या दिव्य साक्रामेंटाच्या कृपा सामर्थ्याने ख्रिस्त सभेमध्ये नवजीवन निर्माण कर. या भाकरीच्या सेवनामुळे व प्रेषितांच्या शिकवणुकीमुळे तुझ्या प्रेमात आम्हाला दृढ ठेव. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. प्रिय बंधू भगिनींनो, एक दोन सूचना आहेत. आज आपण संत पेत्र आणि संत पौल यांचा सन्मान केलेला आहे. आजचा सण आपणा सर्वात संत पेत्राप्रमाणे आणि पौलाप्रमाणे ख्रिस्ती श्रद्धेत मुळावून तो ख्रिस्त इतरांना देण्यासाठी असावा, हीच आपणासाठी शुभेच्छा. सर्वांना सण सुखाचा जाऊ. बाहेर पडताना एकमेकांना शुभेच्छा द्या. हॅपी फिश किंवा सण सुखाचा जाऊ. दुसरी सूचना, प्रिय बंधू भगिनींनो, कालच मी तुम्हाला विनंती केलेली की जून महिना सरत आलेला आहे आणि पावसाला सुरुवात न झालेली आहे. आपण कुटुंबात ही प्रार्थना घ्यावी, पावसासाठी प्रार्थना करावी. म्हणून मी तुम्हाला व्हिडिओ पाठवलेला होता आणि त्याप्रमाणे प्रत्येक कुटुंबात आपल्या 12 विभागात आपण चांगल्या प्रकारची प्रार्थना केलेली आहे. नक्कीच परमेश्वर योग्य वेळी योग्य काळी आपल्याला पाऊस देईल. आपणा सर्वांना धन्यवाद. विशेषतः पालखी सदस्यांना आपणापर्यंत ही सूचना पोहोचवलेली आहे, त्याबद्दल त्यांना धन्यवाद. आशीर्वादासाठी आपण आपली मान वाकूया, नम्रतेने खाली वाकूया. आपलं उत्तर असेल आमीन. पेत्राच्या श्रद्धारूपी खडकावर प्रभूनं ख्रिस्त सभा प्रस्थापित केली. त्याच ख्रिस्त सभेत प्रभूने तुम्हाला प्रवेश दिला आहे.
तो तुम्हाला अढळ श्रद्धेचे वरदान देवो. संत पौलाच्या परिश्रमामुळे व शिकवणुकीमुळे धर्मश्रद्धेचे ज्ञान तुम्हाला मिळालेलं आहे. आपल्या सदाचरणानं अनेकांना ख्रिस्ताकडे आकर्षून घेण्याची प्रेरणा त्याच्याकडून तुम्हाला मिळो. संत पेत्रानं क्रुसाद्वारे व संत पौलानं तलवारीद्वारे शाश्वत सुखाचं वरदान मिळवलं. संत पेत्राच्या किल्ल्या व संत पौलाचे शब्द, त्यांची अमर साक्ष व त्यांची प्रार्थना ह्यांच्याद्वारे तुम्हाला देखील ते शाश्वत सुखाचं वरदान मिळवून देवो. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि सर्वसमर्थ परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा आपणा सर्वांना आशीर्वाद देवो. जा ख्रिस्ताच्या शांतीत तुम्हाला पाठवण्यात येत आहे. अंतिम गीत घेऊया. भाग्यवंत संत तुम्ही, गीत क्रमांक 414. भाग्यवंत संत तुम्ही, देवरा या पाहिलं. भाग्यवंत संत तुम्ही, देवरा या पाहिला. नित्य देव आठविला, भक्ती भावित पूजिला. नित्य देव आठविला, भक्ती भावित पूजिला. भाग्यवंत संत तुम्ही, देवराया पाहिला. भाग्यवंत